वेलकम टू इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन. मी अभिजित शिंदे. आज आपण बघतोय की बनानाचं एक्सपोर्ट शिपमेंट आपण करतोय आज आपल्या फेडरेशनच्या स्टुडंटचं. बनाना एक खूप इम्पॉर्टंट क्रॉप आहे भारतासाठी. एक नगदी पीक म्हणून त्याचं महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे महाराष्ट्रातून जे मुख्यत्वे पिके निर्यात होतात त्यामध्ये तुमचं बनाना आहे, ग्रेप आहे, त्यानंतर पोमोग्रेनेट आहे, त्यानंतर ऑनियन आहे, चिली आहे. हे 12 महिने एक्सपोर्टमध्ये प्रोडक्ट्स आहे. तर बनाना हे सगळ्यात स्वस्त असं फळ आहे आणि जगामध्ये सर्व देशांमध्ये ते खाल्लं जातं. आणि भारत हा जगाचा सगळ्यात मोठा प्रोड्युसर आहे बनानाचा. ऑलमोस्ट 27-28% बनाना भारतामध्ये प्रोड्यूस होतात. आपण बघतो आता हे सगळं बनानाचं शिवार इथे आहे. आपण आता इंदापूर तालुक्यामध्ये आहे आणि ह्या प्लॉटचं बनानाच्या प्लॉटचं हार्वेस्टिंग चालू आहे एक्सपोर्टसाठी. तर असे अनेक प्लॉट्स, असंख्य प्लॉट या बारामती, इंदापूर किंवा या असे असंख्य प्लॉट या पुणे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत. आणि अनेक शेतकरी, प्रगतीशील शेतकरी खूप चांगल्या तऱ्हेनं काळजी घेऊन एक्सपोर्ट क्वालिटीचे निर्यातक्षम उत्पादन घेतात. केळीचं त्या भागामध्ये पाण्याची पण कमतरता नाही. भरपूर 12 महिने पाणी आहे, त्यामुळे केळी पिकाला लागणारं पाणी तर असल्यामुळे चांगल्या प्रकारे इथे केळी उपलब्ध होते. शेतकऱ्यांनी सुद्धा नवीन टेक्निक, नवीन व्हरायटी, जी नवीन व्हरायटी तुम्ही एक्सपोर्टसाठी जाते त्याची ग्रोथ कशी करायची, त्याचं प्रोटेक्ट कसं करायचं, ह्या सगळ्या टेक्निक्स अवलंबून सगळं काही करून चांगल्या प्रकारे पिकं आणले. आणि वी आर व्हेरी हॅपी दॅट की ह्या तऱ्हेचा क्रॉप महाराष्ट्रामध्ये आहे जे निर्यात होतं. आता आम्ही आज एक फॅक्टरी पाठवतो ते मुंबईला जाणार आहे. पण बनानाची जर तुम्ही बघताल बायर्स अनेक देश आहेत. त्यामध्ये इराण आहे, ओमान आहे, सौदी अरेबिया आहे, कतार आहे. तर हे अनेक मोठे मोठे देश भारताचं बनाना केळी घेतात आणि खूप चांगल्या प्रमाणात येतात. तर एक सोपं पीक पण आहे. जर तुम्ही बघताल तर नवीन एक्सपोर्टर्स जे नवीन निर्यातदार तयार होतात, जे आमच्या फेडरेशनमध्ये शिकतात, त्याच्यासाठी सुद्धा बनाना हे खूप सोपं आणि चांगलं प्रोडक्ट आहे. त्याचं कॉस्टिंग पण जरा बऱ्यापैकी कमी आहे. साधारणतः 10 ते 11 लाखामध्ये एक कन्साइनमेंट बनानाचं सध्या येऊ शकतो. तर बनानाचे रेट पण जास्त आहे. फार्मचा रेट 16-17 रुपये आहे आणि बॉक्सचा रेट 350 रुपये आहे. सध्या जरी रेट जास्त असले तरी 10 ते 11 लाखामध्ये बनानाचं कन्साइनमेंट होऊ शकतं. तुम्ही हे करू शकता आणि जर एकाला जास्त वाटलं तर दोघं मिळून कन्साइनमेंट करू शकता. अशा तऱ्हेने हे बनाना एक सोपं पीक आहे एक्सपोर्ट व्यवसाय सुरू करण्यासाठी, त्यामध्ये पदार्पण करण्यासाठी. तर आपण लवकरच फेडरेशनची एक सक्सेस स्टोरी, एक यशोगाथा आपण पाहणार आहोत. धन्यवाद. नमस्ते, मी अभिजित शिंदे. वेलकम टू इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन. जसं आपण पाहतो की अनेक फेडरेशनचे असोसिएट्स फेडरेशनबरोबर येत आहेत, इम्पोर्ट एक्सपोर्ट शिकत आहेत, आयात निर्यात विषय शिकत आहेत आणि आपले नवे व्यवसाय सुरू करतात. आज आलो आहोत. आज आपण एक फेडरेशनची यशोगाथा पाहणार आहोत. पृथ्वीराज पानसरे आपल्याबरोबर आहेत. नमस्ते पृथ्वीराज, वेलकम टू इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन. आपण यांच्याकडून जाणून घेऊयात की ते काय करत होते, आज काय करणार आहेत, पुढे काय करणार आहात. आज त्यांचं एक्सपोर्टचं पहिलं शिपमेंट आहे, त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तर पृथ्वीराज, मला तुमच्याबद्दल सांगा. तुमचं नाव, गाव, कुठले आहात तुम्ही, काय करता, काय करत होता पहिले तुम्ही, आता काय करता? ओके, माझं नाव पृथ्वीराज आहे, पृथ्वीराज पानसरे. बरं. मी राहायला भिगवण जवळ राहतो. बरं. आणि पहिले शेती व्यवसाय होता आमचा. बरं. म्हणजे आहे आता तोही. बरं. आणि ट्रान्सपोर्ट पण करत होतो. बरं. पण नंतर आमच्या भागामध्ये भरपूर केळी आहे. बरं. आणि एक्सपोर्ट पण भरपूर होती. बरं. मग हळूहळू म्हणलं आपण, आणि केळीची बागा पण वाढत चालल्यात. बरं. तर मग म्हणलं आपण केळीच्या निर्यातीकडे वळूया. बरं. नाही, पण आता तुमचे ऑलरेडी बिझनेसेस आहेत घरचे, तर मग निर्यात हे कसं डोक्यात आलं तुमच्या, कधीपासून डोक्यात आलं? सर, लॉकडाऊनमध्ये असं झालं की फर्स्ट टाइम असं वाटलं की बाकी सगळे बिझनेसेस थांबलेत. बरं. पण फूड रिलेटेड बिझनेसेस चालू होते. बरं. मग फूड रिलेटेड बिझनेसमध्येच करायचं होतं. बरं. तर मग फूड रिलेटेड बिझनेसमध्ये मला जवळचा बिझनेस हाच दिसला, म्हणून मी म्हटलं की आपण बनाना एक्सपोर्टमध्ये काय करता येईल तर बघूया. बरं. नाही, मग तुम्ही विषय विचारात घेतला, मग त्यानंतर कोणकोणत्या प्रोडक्टबद्दल विचार केला, काय फक्त बनानाबद्दलच विचार केला? सर, बाकी प्रोडक्ट्स होते, बट बाकी प्रोडक्ट्समध्ये असं होतं की एक्सपोर्टमध्ये की इन्व्हेस्टमेंट भरपूर येते. बरं. आणि नवीन प्रॉडक्ट शोधणं, बरं, त्यावरती रिसर्च करणं, ह्याला भरपूर टाइम जातो. बरं. आणि केळी अशी होती की ती आता आमच्या आजूबाजूला आहे. बरं. आणि त्यावरती रिसर्च झालेला होता. बरं. आणि या भागात एक्सपोर्ट क्वालिटीची केळी पण असते. बरं. म्हणून म्हणलं की वाय नॉट स्टार्ट विथ बनाना आणि नंतर बाकीचं बघता येईल. बरं. मग निर्यात तुमच्या डोक्यामध्ये आल्यानंतर मग तुम्ही काय माहिती घेतली, काय माहिती गोळा केली, काय काय शिकलात, कुठून शिकलात? अच्छा, मग ते सुरुवात असं झाली की त्या यूट्यूबवरती व्हिडिओज बघायचो मी, पण अशी पुरेशी माहिती भेटली नाही. बरं. मग यूट्यूबवरती व्हिडिओज बघत बघत एकदा तुमचा व्हिडिओ दिसला. बरं. मग म्हटलं वाय नॉट गिव्ह अ कॉल. बरं. तुम्हाला फोन केला पहिल्यांदा. बरं. मग त्यानंतर ते जुळत गेला, मग कोर्स केला तुमच्याकडनं. बरं. आणि मग पूर्ण माहिती भेटली की बरं A to Z कसं होतं, काय काय गोष्टी इन्व्हॉल्व असतात हे सगळं. बरं. बरं.
मग आता झालं ठीक आहे, तुम्ही कोर्स घेतला, अनेक लोक आपल्या फेडरेशनचे ऑनलाईन ऑफलाईन कोर्सेस करतात, तुम्ही ऑनलाईन कोर्स केला हो. होता, बरोबर. तुम्ही आणि तुमचे पार्टनर्स पण आहेत, हो. बरोबर. काय पार्टनरचं काय नाव तुमच्या? हिमालय पार्टनर. तुम्ही दोघं जणांनी ऑनलाईन कोर्स केला. मग त्यानंतर तुम्हाला ॲक्च्युअल काम तुम्ही कसं सुरू केलं? मग त्यानंतर तुम्ही पहिले बाहेर शोधला, पहिले प्रोडक्ट शोधलं, पहिले बाग शोधली, काय केलं नेमकं? सर बाग वगैरे तर आमच्या इथे आहेत, त्याला प्रॉब्लेम नाही, पण बाहेर शोधताना थोडा बरं. त्रास होता. बरं. आणि बाहेर त्यात थोडं लिजिट बाहेर शोधणं अवघड जात. बरं. मग आधी बरेच बाहेर शोधले, पण लेजिटिमसी चेक करण्यासाठी एकतर आपला ओळखीचा माणूस पाहिजे बरं. बाहेर, बरं. किंवा स्वतः जाऊन यायला पाहिजे. बरोबर आहे. आणि बिझनेस सुरू व्हायच्या आधीच मला इन्व्हेस्ट करायचं नव्हतं त्यामध्ये, बाहेर जाणं हे ते बरं. एक्सपेन्सिव्ह अफेअर होतं. बरं. त्यामुळे मग तुमच्यासोबतच बोलणं झालं बरं. आणि तुमच्या फेडरेशन थ्रूच बाहेर भेटलं. बरं, ठीक आहे. तर आपण फेडरेशन थ्रू बाहेर, म्हणजे आम्ही तसे बाहेर रिकमेंड करत नाही, कारण आम्हाला असं वाटतं की प्रत्येक एक्सपोर्टरनं स्वतःच्या प्रोडक्टचा अभ्यास करून त्याचं मार्केटिंग केलं पाहिजे आणि मार्केटचं अनालिसिस केलं पाहिजे आणि नवीन बाहेर नवीन मार्केटमधनं शोधले पाहिजे. नाही तर सगळे बाहेर आम्ही जर देत बसलो तर ते अवघड होईल. त्यामुळे आम्ही सहसा बाहेर रिकमेंड करत नाही. पण जे लोक चांगलं काम करतात, जे आता एका टप्प्यापर्यंत पोहोचलेत की ज्यांना खरंच आता मदतीची गरज आहे, त्यांचा सगळा अभ्यास झालेला आहे, तर त्यांना आम्ही बाहेर रिकमेंड करतो. फेडरेशनचे दुबईमध्ये काही पार्टनर्स आहेत जे पेरिशेबल नॉन पेरिशेबल गुड्सवरती काम करतात आणि अनेक असोसिएट फेडरेशनचे त्यांच्याबरोबर काम करतात. फेडरेशनबरोबर तुम्ही आला, शिकलात आणि बाहेर तुम्हाला एक आम्ही रिकमेंड केला फेडरेशनचे पार्टनर जे दुबईमध्ये काम करतात. मग त्यानंतर आता काय तुमचं ठरलं, म्हणजे कुठल्या बेसिसवरती तुम्ही आता दुबईला माल टाकणार आहात? काय तुमचे पेमेंट टर्म्स ठरल्या, काय इन्को टर्म्स ठरल्या? अच्छा, आता तर सध्या सर मी करतोय कमिशन बेसिसवरती. बरं. म्हणजे इकडनं मी गुड्स पाठवणार, बरं, ते तिकडे सेल करणार, त्यांचं कमिशन घेणार आणि बाकीचे पेमेंट मला करणार. बरोबर, ठीक आहे. आता मग तुम्ही ह्या बनानाच्या बिझनेससाठी, आता ह्या कन्सर्नमेंटसाठी किती इन्व्हेस्टमेंट साधारणतः झाली सगळी? 11 लाख रुपयाच्या आसपास. 11 लाख रुपयाची झाली. आपण कॉस्टिंग वगैरे डिटेल्स नंतर बघूया आपण. आता आपण ही जी प्रोसिजर चाललेली, आता जे बघतो आपण बनाना हार्वेस्टिंग चाललंय, ते एकदा आम्हाला एक्सप्लेन करा की हे काय चाललंय. आता हे घड कसे आहेत, कोणत्या टाईपचे बनाना आहेत आणि त्याची काय साईज असते? आता हे निळ्या पिशव्या दिसतात, ह्या कशासाठी लावल्यात? ओके, ते आम्हाला सांगा समजा. तर आता हा आपण जो बघतोय बनाना, हा केव्हेंडिश बनाना आहे. बरं. याला केव्हेंडिश किंवा G9 बोलतात. बरं. तर याची पहिली लेंथच्या हिशोबाने पारख केली जाते. मग लेंथ, घड किती भरलाय आणि ह्याला किती हँड्स आहेत. बरं. जर समजा खालची फणी खूप बारकी असेल तर वेस्टेज जास्त निघतं. बरं. आणि रिकव्हरी भेटत नाही. बरं. म्हणजे आपल्या वेस्टेजमध्ये पैसे जास्त खर्च होतात. बरं. असं. मग त्यानंतर आपण फार्ममधून पहिले घड आणतो इथं तोडून. बरं. इथं घड लटकवतात आणि हातून एक एक हँड काढतात दोरी वापरून. बरं. हे आता हे जे घड आहेत हे काटतात, बरोबर. खालचे घड थोडे छोटे असतात आणि वरचे भरपूर मोठे. ह्याचं काही स्टँडर्ड आहे का लेंथचं, आहे ना? सरासरी सर वरचा जो घड असतो त्यात केळी पण तशी, तिसऱ्या घडात केळी 18 पेक्षा जास्त पाहिजे. बरं. म्हणजे त्याला रिकव्हरी चांगली बसते. बरं. आणि लेंथ मला वाटतं जवळजवळ 7-8 इंचीच्या वरती लेंथ पाहिजे. बरोबर. आणि त्याची विड्थ पण मोजतो आपण, एक विड्थ गेज वरती असते सर. पण आता गेजचं मला डिटेल्स एवढं नाही माहिती, पण आम्हाला सहसा डोळ्यात बसले आता ते की काय क्वालिटीची पाहिजे असं. ठीक आहे. मग त्या हिशोबाने इकडून कट होतं. त्यानंतर ही तुरटी असती. ॲलम. मग ॲलम मध्ये पहिली बुडवल्या जाते. त्यानंतर पुसतात स्पॉन्जनी, त्याच्यावरती डाग वगैरे काय असतील तर. नंतर अँटी फंगल मध्ये टाकतात. मग ही अँटी फंगल म्हणजे ट्रान्झिट मध्ये मॉइश्चरनी ह्यानी कुठे त्याला हे बसू नये, बॅक्टेरिया वगैरे बसू नये, म्हणून हे अँटी फंगल मध्ये बुडवलं जातं. त्यानंतर ह्या ट्रे मध्ये 13 किलो, आता आपला बॉक्स 13 किलोचा. 13 किलोचा. मग 13-200च्या आसपास बनाना टाकला जातो. आता तुम्हाला दिसेल बघा. 13-200 वजन येईल असं बनाना भरतात. आता हे 5 फणी बसल्या आहेत. म्हणजे 5 फणी बसले म्हणजे हा 5 हँड झाला. 5 हँड झाला, बरोबर. मग 5 हँड हा बॉक्स मध्ये जातं. मग आता हे 5 हँड आपण एका बॉक्समध्ये टाकतो. हँड म्हणजे एक घड, एक छोटा फणी म्हणतो. घड म्हणजे मोठा आणि हँड म्हणजे फणी. त्याच्यातला एक 5 हात आहेत त्याच्यात. मग आता आपण बॉक्समध्ये पॅक करतो, तर पॅकिंगला काय काय मटेरियल वापरलं, कुठल्या टाईपचं मटेरियल वापरलं ते सांगता का? सर पुढे बॉक्स असतो यामध्ये. बॉक्सच्या वरती आपल्याला फोम पन्नी असते ही. म्हणजे एकमेकाला ब्रूज होऊ नये बनाना. नंतर एक ही असते जर्मेनियम पाऊच असतं की त्यांनी जे एक्स्ट्रा मॉइश्चर असतं ते आपलं ॲब्झॉर्ब करून जातं. आणि त्यानंतर मग आता हे बघा लिहितात त्याच्यावरती 5 हँड आहे. आता हे 5 लिहिलं त्यांनी. मग हे समोर जातं. समोर गेलं की व्हॅक्युमिंग होतं.
आता ह्याच्यामध्ये बनाना थोडे जे आपण वॉश केले ते लगेच आपण भरतो म्हणजे त्याला ड्राय नाही करत, ओले राहतात नाही थोडे. सर, तिथं त्याचा आता काही कसं problem आहे होतो का? ओल्याचा नाही प्रॉब्लेम होत काय, बरं. तसं तिथं बसतात ना बनाना बरं. अँटी फंगलमधनं येऊन, तर तिथं वाळून जातात बरं आणि त्यानंतर मग बॉक्समध्ये जातात. बरं त्यानंतर इकडे आले की हे व्हॅक्यूमनी आतली सगळे एअर सक करतात. बरं जर्मेनियम पाऊच टाकलेला असतो ऑलरेडी, म्हणजे जरी काय वारं राहिलं थोडीफार हवा बरोबर तरी ती जर्मेनियम पाऊच कव्हर करून घेतात. बरं मग रब्बर बांधतात. बरं रब्बर बांधल्यानंतर त्याच्यावरती एक टॉप असतो, बरं एक बेस असतो बॉक्स आणि त्याच्यावरती टॉप. बरं मग त्यावरती टॉप लावतात आणि टॉपवरती एक टॉप दिखा भैया, पुढे जाऊया. बरं हा टॉप आहे. मग टॉपवरती तसा शिक्का मारला जातो. बरं आता हा 5 हँड टॉप आहे ना, बरं तर त्याच्यावरती 5चा शिक्का मारला असेल, त्याला फॉलो केलं तर कळेल. बरं बरं तर चालेल. 5 तर हे बघा असं स्टॅम्प केलं जातं इथं 5 बरं. हँड्स. हां 5 हँड्स. डिपेंड्स. मग आता इथं 5 हँड आहे, 6 हँड 6 आहे, hand आहे. काही 4 हँडमध्ये पण बॉक्सेस असतात. बरं पण दुबईमध्ये 4, 5, 6 चालतं. हे बघा 4, 4 5, हँडचा म्हणजे ह्यात फक्त 4च फन आहेत. बरोबर. मग युजली काय होतं, असा म्हणजे प्रीमियम क्वालिटीचा एकदम लेंथ मोठी असेल ते 4 हँडमध्ये बसतं, थोडी कमी जास्त झाली की 5, 6 मध्ये बसतं. 5, 6 मध्ये बसतं. 7, 8 मध्ये पण काम केलं जातं बनानामध्ये, बरं पण ते इराण साईडला चालतं. बरं. मग आता हे दुबई जास्त करून तुम्ही म्हणता की 4, 5, 6 हँड 6 चालतात. आता आपण बघतोय की हा जो बॉक्स आहे 13 किलोचा बॉक्स आहे. हा आता फेडरेशनचे जे पार्टनर आहेत त्यांचा हा ब्रँड आहे देसी. ट्रुली यू कॅन सी दिस. हा टॉप डाऊन बॉटम टॉप आणि बॉटम बॉक्स असतो. हा टॉप आहे आणि बॉटम आहे. किती प्लायचे बॉक्सेस येते? हा 5 प्लाय असतो बरं. बॉटम आणि हा टॉप असतो 3 प्लाय. 3 प्लाय. टॉप इज 3 प्लाय आणि बॉटम इज 5 प्लाय. ह्या टाईपचे बॉक्सेस पॅकिंग करून घेतलेत. कुठून घेतले तुम्ही बॉक्सेस प्रिंट करून? बॉक्सेस नाशिकवरून मागवले. नाशिकवरून मागवले हे बॉक्सेस. किती रुपयाला पडला बॉक्स हा? 103 ला पडला बॉक्स. 103 रुपयाला एक बॉक्स. 13 किलोचा एक बॉक्स आहे. बाकी पॅकिंग मटेरियलची कॉस्ट साधारणतः किती आहे साधारणतः? सर बॉक्स येऊन जातो 350 ला. 350 रुपयाला. ह्यात फळापेक्षा जास्त किंमत बॉक्सची होती. बॉक्सची आहे बरोबर. मग आता जे फॉर्म घेतलं तुम्ही साधारणतः काय भावाने घेतलं फॉर्म, म्हणजे काय रेटमध्ये घेतलं? सर फोम पन्नी आपण डायरेक्ट कंटेनरची घेतो. बरं कंटेनरची फोम पन्नी जाते 28,000 ला. बरं नंतर जर्मेनियम पाऊच असतं ते पण जातं 15,000च्या आसपास. बरं नंतर प्लास्टिक बॅग असते ती किलोवरती भेटते. बरोबर. मग प्लास्टिक बॅग झालं आणि मग हा बाकी सेटअपचा खर्च असतो वन टाईम. बरं आणि बाकी एवढंच. अजून काय बरं. नाही आता बनानाची काय कॉस्ट होती फार्मची, म्हणजे प्रोडक्टची काय कॉस्ट होती? आत्ता 16.5 घेतलं मी हा भाग. 16.5 घेतला हां. म्हणजे मार्केटपेक्षा तुम्हाला चांगला मिळाला. हो 50 पैसे 50 स्वस्त पैसे स्वस्त मिळाला. मग आता हे धरून बॉक्सची किंमत होती 350 रुपये, जी मार्केटची साधारणतः हो किंमत आहे ती. मग आता जर आता काही एक्सपोर्टर असतात नवीन ज्यांना फील्डवरती एवढा प्रोडक्टचा अनुभव नसतो, मग ते सप्लायरकडनं माल घेतात. हां. तर आता आपण बघतो की सप्लायरकडनं पण 350 ला बॉक्स असेल, हां, रेडीमेड बॉक्स मिळतो, म्हणजे प्री कुलिंग करून लोडिंग करून मिळतो. बरोबर. आता तुम्ही डायरेक्ट शेतातनं घेतलाय माल आणि पॅकिंग करून घेता तुम्ही एका टीमकडनं, त्याच्यामध्ये किती पैसे वाचू शकतात किंवा वाचले असतील साधारण? सर एक 20-30 हजार रुपये वाचतात. बरोबर. म्हणजे जर आपण स्वतः काम केलं फील्डवरती, म्हणजे जे आपण सप्लायरकडून तुम्ही डायरेक्ट मटेरियल कंटेनर लोड करून घेता, याच्याऐवजी जर तुम्ही स्वतः फार्म शोधलं, तुम्ही जर एक टोळी म्हणा किंवा जी टीम असते हार्वेस्टिंगवाली ती शोधली, त्यांच्याकडून काम जर करून घेतलं तर तुम्ही साधारणतः 30,000 रुपये वाचू शकता. आणि हाच खरा प्रॉफिट आहे बिझनेसमध्ये. जी लोक घरी बसून फक्त इंटरनेटवरती काम करतात त्यांना ते सगळं गणित जुळणं अवघड बसतं. मग तुम्ही इतरांपेक्षा चांगल्या रेटमध्ये बनाना ऑफर करू शकता क्लायंटला, म्हणून तुम्हाला ऑर्डर मिळू शकते आणि त्यात तुमचं प्रॉफिट कव्हर होईल. बरं. आणि जेवढा टॉप टू बॉटम चेन तुम्ही कव्हर कराल बरोबर तेवढं प्रॉफिट वाढण्याचे चान्सेस जास्त. बरोबर आहे. मग आता तुम्ही हे सगळं फील्ड वर्क आहे, हे सगळं तुम्ही स्वतः केलं, त्यातला काही तुम्हाला अनुभव होता? अनुभव आजचाच फक्त बनानाबद्दल माहिती होता, पण अनुभव मग असं झालं की जे ऑलरेडी करतायत हां त्यांच्याकडे जाणं, त्यांना भेटणं, बरोबर कसं काय करतात, बरोबर काय काय स्टेक्स आहेत ह्याच्यात, बरोबर काय इन्व्हेस्टमेंट्स आहेत, बरं कुठल्या गोष्टी कशा करायच्या. बरं म्हणजे आता समजा छोट्या गोष्टी असतील की पाऊच असेल बरं. तर ते किती लागतं. नवीन माणसाकडनं काय होतं, तो जास्त पाऊच दिली लेबरला, मग लेबर मिसयूज करतं. बरोबर मग इथं व्यवस्थित इन्स्पेक्शन करणं गरजेचं आहे की लेबर व्यवस्थित यूज करत आहे का, बरोबर बॉक्स वेस्ट होतोय का, बरोबर. डॅमेज होतोय का, असं. बरोबर. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की फील्ड एक्सपिरियन्स, म्हणजे डायरेक्टली आपण कोणाच तरी भरोश्यावर काम सोपवणं आणि स्वतः अनेक एक्सपोर्टरला सप्लायरला भेटणं, त्यांनी बघितलंय काम फील्डवरती बघितलंय, प्रत्येक बारीक सारीक गोष्टी बघून घेतल्यात. बनाना कसा पाहिजे, क्वालिटी कशी पाहिजे, हार्वेस्टिंग कसं केलं पाहिजे, पॅकिंग मटेरियल कुठून घेतलं पाहिजे, किती कॉस्टमध्ये घेतलं पाहिजे, किती मोजून दिलं पाहिजे, हे सगळं त्यांनी पाहिलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी पहिलं शिपमेंट केलं आहे. म्हणजे आज त्यांचं खूप मोठा दिवस आहे आमच्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण, की आज पहिलं बनानाचं शिपमेंट त्यांचं होतं आहे. एक्सपोर्टच्या व्यवसायात ते आज पदार्पण करतात. ठीक आहे. मग आता तुम्हाला हे झालं, आता तुम्ही 350 रुपये म्हणता साधारणतः बॉक्सची कॉस्ट आहे, त्याच्यानंतर हा दुबईला पाठवायला किती खर्च आला? लॉजिस्टिक कॉस्टमध्ये कस्टम क्लिअरन्स आणि फ्रेटला किती खर्च येतो? आता लोकल ट्रान्सपोर्ट जातं, बरं नंतर कुलिंग जातं, बरं त्यानंतर फ्राईट जातं, बरं
आता आणि फ्लाईट वगैरे जाऊन समजा दुबईला जातो 680 पर्यंत बॉक्स. बरं 680 रुपये म्हणजे 350 रुपये बॉक्स पडला. त्याच्या पुढे साधारणतः सगळं बाकी लोकल खर्च ट्रान्सपोर्ट मिळून साधारणतः 680 रुपयाला CIF दुबई पोर्ट पर्यंत माल पोहोचतो. बरोबर. आता हा एका कंटेनरने मालमध्ये पाठवतो बरं का. कंटेनर कुठला असतो तुमचा सांगा मला. सर आता ते कंपनी वेरी होती आपल्या CHA बुक करतो. बरं 40 फीट रिफर कंटेनर. 40 फीट रिफर कंटेनर. 40 फीट रिफर कंटेनर लागतो बनायला. किती बॉक्सेस बनणार तुम्ही लोड? 1540 13 किलोचे बॉक्सेस 40 फीट मध्ये गेले. तर मग हा कंटेनर जायचं बजेट किती तुम्हाला हे आलं? कॉस्टिंग किती आलं साधारणतः? म्हणजे शिपमेंटचं लॉजिस्टिक कॉस्ट किती आली? कस्टम क्लिअरन्स प्लस ओके कस्टम क्लिअरन्स CHA BL बिल्स हे सगळं धरून 3,40,000 रुपये. 3,40,000चं कोटेशन होतं. म्हणजे आता हे बॉक्सेस फार्मवरती इथे रेडी झाले. प्रीकुलिंगमध्ये फार्मवरती पॅकिंग केलं, प्रीकुलिंग केलं आणि 350 रुपये कॉस्ट झाली. त्याच्यानंतर पुढचा तुमचा 3,40,000 रुपये दुबईपर्यंतचा खर्च आहे. बरोबर. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्ही मार्केटचा पण अंदाज घेतला असेल. साधारणतः मार्केट दुबईला काय चाललंय? काय भावाने बॉक्सेस चाललेत विक्री? म्हणजे रुपीज मध्ये काढला तर 700 720 730 पर्यंत आहे. करेक्ट. म्हणजे 720 730 पर्यंत आता सेलिंग चाललंय दुबईला. आणि तुमचं साधारणतः किती रुपयाला? 650 बॉक्स पोहोचते. म्हणजे 50 रुपयाचं प्रॉफिट तुम्हाला पर बॉक्स होऊ शकेल. 680 हे सगळं खर्च पकडलं तुम्ही, कमिशन वगैरे बाकी सगळं करून. हे महत्वाचं आहे. नुसतंच लॉजिस्टिक कॉस्ट नाही, कमिशन नाही सर. हा तसं म्हणू शकता. सध्या असं इथला खर्च. इथला खर्च. बरं. हां कमिशन ठीक आहे. आता म्हणजे फेडरेशनची असोसिएट असल्यामुळं आम्ही कमिशनकडे नाही पाहत. पण आपल्याला महत्वाचं की आपल्या आता सुरू करायचंय. म्हणजे सध्या ह्याच्यात मला पैसे देणार असं नाही. बरोबर आहे. पण जसं रोटेशन बसेल व्यवस्थित तसं मार्जिन वाढायला. एक्झॅक्टली हाच ॲटिट्यूड पाहिजे. असे अनेक हजारो लोक आम्हाला फोन करतात की आम्हाला प्रॉफिट होईल की लॉस होईल. त्यांना वाटतं की 1 रुपया तरी लॉस होईल तरी ते डिसिजन घेत नाही. पण असं जर ठरवलं की लॉसच नाही पाहिजे मला आणि फक्त प्रॉफिटच पाहिजे, तर मला नाही वाटत की तुम्ही बिझनेस सुरू करू शकता. सस्टेनन्स पाहिजे. त्यामध्ये थोडंसं सस्टेनन्स पण पाहिजे. थोडी रिस्क पण आहे. रिस्क नेहमीच असते कुठल्याही बिझनेसमध्ये. छोटंसं दुकान जरी टाकलं तरी त्याच्यामध्ये रिस्क आहे. हे तर एक्सपोर्टचं काम आहे. आपण परदेशात माल पाठवतोय. तर हे सगळं गृहीत धरूनच बाबा त्यांनी एक कॉस्टिंग काढलंय साधारणतः एवढा प्रॉफिट होऊ शकतो. आणि त्यांचं माझं म्हणणं की बाबा प्रॉफिट जरी नाही झाला तरी मला ॲटलिस्ट माझं प्रिन्सिपल जरी प्रोटेक्ट झालं, तेवढं जरी मला मुद्दल मिळालं तरी मी सुरुवात करतो. एक अनुभव तर येतो, बिझनेसची सुरुवात होते, मग पुढे इम्प्रूव्हमेंट करता येतील. यासाठी फेडरेशन पण सपोर्ट करतं. जसं की आता आपले पार्टनर आहेत बाबा, कमिशनमध्ये आपण कमी जास्त करू शकतो. जो तिथला खर्च आहे तो सुद्धा आपण कमी करू शकतो इतरांच्यापेक्षा. कारण बाकीचे लोक बाबा किती खर्च, पार्किंग किती, त्याला किती दिवस ठेवणार माल, कुठं ठेवणार, लोडिंग अनलोडिंग, त्यानंतर क्लिअरन्सला किती पैसे लागतात, वॅट किती भरायचा, ह्या सगळ्या गोष्टी थोड्याफार मॅनेज होण्यासारख्या असतात. ह्याच्यामध्ये पण आपण पैसे वाचू शकतो. तर ते फेडरेशनमुळे वाचू शकतात. त्यामुळे तुम्हाला हे गणित जुळू शकतं. अदरवाईज बाकीचे लोक बघतो आपण, त्यांना वाटतं की हे गणित जुळणारच नाही कारण त्यांची रेट बसणारच नाही. हा सगळ्यात मोठा फील्डवर करत नाहीत सर लोक. बरोबर. डायरेक्ट बॉक्स घेतात आणि म्हणतात इथनं घेऊ आणि तिकडे पाठवू. हे फील्ड वर्क अतिशय महत्त्वाचं, जसं तुम्ही बघता की पृथ्वीराजनी केलंय. ठीक आहे. मग आणखी तुम्हाला काय काय ह्याच्याबद्दल, आता हे एक प्रोडक्ट तुम्ही बनाना सुरू केलं, आणखी कुठल्या प्रोडक्टबद्दल विचार केला तुम्ही? नाही सर, आता तर नाही. आधी याचंच काम वाढवायचं आहे, त्यानंतर मग बाकी प्रोडक्ट. आता तुमच्या परिसरामध्ये भरपूर बनानाचे बाग आहेत. तुम्ही त्याचा सर्वे केला असेल आणि त्या हिशोबाने तुम्ही करता. मग आता हे बनाना इथं तुम्ही आता फील्डवरच आता पॅकिंग केलं. आता हे इथून कुठे जातात? आता हे कुठल्या कोल्ड स्टोरेजला जातात? बरं, इथे जवळच्या कोल्ड स्टोरेजला जातात. मग किती डिग्रीला टेम्परेचरला तुम्ही करता? 13 डिग्री. 13 डिग्री. 13 डिग्रीला प्रीकुलिंग करता? नाही, प्रीकुलिंग 60 डिग्रीला होतं. 60 डिग्रीला जायला टाइम आहे म्हणून प्रीकुलिंगची गरज लागत नाही. बरं. नॉर्मल कुलिंग द्यायची फक्त 13 डिग्री. 13 डिग्री नॉर्मल कुलिंग दिलं टेम्परेचर. आणि मग कंटेनरचं पण टेम्परेचर त्यांचं 13 डिग्री असतं. बरोबर. 13 डिग्रीला ते कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवणार आणि नंतर 13 डिग्रीलाच कंटेनरमध्ये लोड करणार. आता इथून पुढं जाण्यासाठी किती दिवस आणि किती दिवस लागतील ते एकदा सांगा. सर आज 17 तारीख आहे. हां, आज अर्धे बॉक्सेस झालेत. बरोबर. उद्या अर्धे बॉक्सेस होणार. बरोबर. मग उद्या सगळं कुलिंग होणार. 19 तारखेला संध्याकाळी कंटेनर लोड होणार. परवा म्हणजे कंटेनर लोड होणार. कंटेनर तुम्ही कुठेच करणार स्टफिंग? ह्याच्यावरती कोल्ड स्टोरेजला करणार. बरोबर. इंदापूर जवळ आपण आहोत. तर इथं जवळच्या कोल्ड स्टोरेजवरती हा माल सगळा जाणार आहे प्री कुलिंगसाठी. तिथेच कंटेनर येणार आहे. तिथे तुम्ही स्टफिंग करणार. क्लिअरन्स कुठे होईल तुमचं? ऑन व्हील क्लिअरन्स होतील. आपल्याला माहिती आहे कस्टम क्लिअरन्सचे अनेक टाइप्स आहेत. तर बनाना एक डेलिकेट प्रोडक्ट आहे, त्यामुळे याचा आपण शक्यतो ऑन व्हील कस्टम क्लिअरन्स घेतो. आता मला सांगा की डॉक्युमेंट कोणकोणते तुम्हाला लागले? म्हणजे आता तुम्ही व्यवसायाची सुरुवात कशी केली? आता हे सगळं प्रोडक्ट सगळं झालं, पण मग कंपनी लायसन्स वगैरे हे तुम्ही सगळं सांगा. कंपनी तुमचं काय नाव आहे? ना कंपनी तुमची आहे ग्रीन क्रॅक्स इम्पॅक्स म्हणून आहे. ग्रीन क्रॅक्स. बरं. ग्रीन क्रॅक्स इम्पॅक्स प्रायव्हेट लिमिटेड. बरं. तुम्ही आणि पार्टनर तुमचे? हो, बरोबर. बरं. नमस्कार आणि वेलकम टू इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन. आपण पाहतोय की
परवा आपण बनानाच्या कंटेनरसाठी एक एक्सपोर्टच्या कंटेनरसाठी आपण हार्वेस्टिंग केलं फील्डवरती फार्मवरती आपण बघितलं की बनानाचं हार्वेस्टिंग कसं होतं त्याचं कटिंग त्याचं वॉशिंग ग्रेडिंग सॉर्टिंग पॅकिंग कसं होतं तर आता आपण बघूया की आज त्या बनानाचं 2 दिवस तो कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला होता आज 3रा दिवस आहे आणि आज आपण इथे त्याचं लोडिंग करतो आहे स्टफिंग करतो आहे तर आपण त्याबद्दल आपल्या मित्रांकडनं जाणून घेऊयात तर मला सांगा आता की इथे काय नेमकं चाललं आहे आणि काय प्रोसिजर होते आता इथे आधी तर बनाना आला आपण हार्वेस्टिंग केली परवा त्यानंतर इकडे येतो बनाना आणि पहिले एक रात्रभरासाठी प्री कुलिंगमध्ये राहतं मग प्री कुलिंगमध्ये त्या डिझायर्ड टेम्परेचरवरती आला बरं तर त्यानंतर मग कोल्ड स्टोरेजमध्ये शिफ्ट होतं जिकडे कन्सिस्टंट टेम्परेचर असतं 13 डिग्री बरं त्यावरती राहतो बरं मग ते झालं आता 2 दिवस झालं बनाना त्याच्या ऑप्टिमम टेम्परेचरवरती आहे बरं आता कंटेनर आला कंटेनर आल्यानंतर त्याचा जनसेट चालू केलं बरं त्यानंतर तो डिझायर्ड टेम्परेचर म्हणजे 13 डिग्री सेल्सिअस वरती आला टेम्परेचर 13 मग समोर टेम्परेचर गेज आहे त्याच्यावरती दिसतं किती टेम्परेचर आहे ते टेम्परेचर मेजर केलं त्यानंतर आता लोडिंग बे वरती लावला बरं आता सगळे बॉक्सेस स्टफ होत आहेत त्यामध्ये बरं आता तुम्ही स्टफिंग करतोय आपण आता किती बॉक्सेस कसं तुम्ही करताय एका याच्यामध्ये किती बॉक्सेस आता हे 13 किलोचे बॉक्सेस आहेत बरं एका कंटेनरमध्ये 1540 बॉक्सेस बसतात 1540 बॉक्सेस बसणार तर तेवढेच आपण इथे किती बॉक्स पॅक केले सगळे तेवढेच केले की थोडे जास्त केले थोडे जास्त करतो आपण बरं. की समजा काय काळे झाले बनाना काय फ्रूटला डॅमेज झाला तर बरं थोडेसे एक्स्ट्रा थोडेसे आपण कंटेनरमध्ये लोड करणार आहे नाही लोड नाही लोड करत. नाही करणार आपण कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवतो आणि मग जे सॅम्पलिंगसाठी लागेल कदाचित कस्टम क्लिअरन्सला किंवा पायटोसाठी त्यासाठी काही पाठवलेत एक्स्ट्रा ठेवते बॉक्सेस आपण काही तसं नाही काय लागत पायटासाठी वगैरे बिकॉज क्लिअरन्स CHS करतात आणि ह्यावरतीच करून घेतात बरं बरं मग आता ह्या कंटेनरचं क्लिअरन्स आपण कसं करणार आहोत ऑन व्हील क्लिअरन्स ऑन व्हील क्लिअरन्स करणार आहे मग आता कंटेनर बरोबर तुम्ही कंटेनर बुकिंग केलं असेल तुम्ही CHN मग CHN तुम्हाला काय काय डिटेल्स दिले आता CHN पहिले तर कंटेनरचा नंबरचा फोटो पाठवला मला बरं. की हा कंटेनर येतोय नंतर त्याचे सगळे बाकी डॉक्युमेंट्स पाठवले जे असतील ते तुम्ही हे डॉक्युमेंट्स मला पाठवून द्या जे लागणार आहे शिपमेंटसाठी ते म्हणजे पुढच्या पार्टीचं PO असेल बरं हे सगळं पाठवलं आणि एक आता ड्रायव्हर सोबतच सील दिला आहे सील दिला ज्यावेळेस भरेल कंटेनर त्यावेळेस तो सील लागतो सील म्हणजे कोणी उघडू नये परत बरं मग ते सील कुठलं सील आहे कुठल्या पर्पजसाठी आहे तो सील ज्यावेळेस आपण दरवाजे बंद करतो कंटेनरचे आणि सील लावतो त्यावेळेस ते सील परत म्हणजे कोणी टॅम्पर करू नये आतल्या प्रोडक्ट सोबत म्हणजे हे लाईन सील आहे लाईन सील बरोबर ते म्हणजे आपल्याला शिपिंग लाईन बाबा की इथून माल तो CFS पर्यंत किंवा जिथं आपल्या कस्टम क्लिअर होणार तिथपर्यंत व्यवस्थित जावा आणि कोणी त्यामध्ये काही छेडछाड करू नये त्यासाठी तो दिलेला असतो बरोबर ठीक आहे मग आता हे जे कोल्ड स्टोरेज आहे आता इंदापूरमध्ये आपण इथे कोणकोणते प्रोडक्ट तुम्हाला दिसतात आणखी आता तर इकडे बनानाच आहे सर बनानाच आहे आणखी काही एक्सपोर्टरचे पण इथे प्रोडक्ट आहेत का आहेत बरं पोमोग्रॅनेट आता कसं इथे जवळ एरिया आहे मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन होते बरं पोमोग्रॅनेट पण इथे चांगलं पीक होतं ग्रेप्स आहे पोमोग्रॅनेट बरं आणि बेबीकॉर्न आहे बरं बेबीकॉर्न आता सीझन मध्ये नाहीये पण ते पण असतं बरं अच्छा ठीक आहे मग आता तुम्ही दोघांनी हे आता पहिलं शिपमेंट आपण करताय तुम्ही स्वतः करताय बरोबर तर मग हा बिझनेस सुरू करण्यात तुम्ही कसं ठरवलं म्हणजे काय तुम्हाला वाटलं की निर्यात आणि त्यातही बनाना तुम्ही कसं सिलेक्ट केलं आता मी सांगतो तुम्हाला थोडं ॲक्च्युली आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही फार्मर बॅकग्राऊंड आहे बरं आई वडील शेतीच करतात आमची बरं त्या केसमध्ये बनानाच प्रोडक्शन करत होतो बरं आजपर्यंत आणि एक्सपोर्ट होत होतं बरं मग असा विचार केला की आपणच स्वतः एक्सपोर्टचं लायसन काढून बरं पुढे एक्सपोर्ट करायला काय हरकत आहे बरं आणि बाहेरही माझं नेटवर्क होतं आणि त्या दृष्टीने तसा विचार केला बरं आणि आम्ही ओपन एंडेड होतो या गोष्टीकडे बघायला बरं की बाहेर जाऊन आपण काहीतरी वेगळं टॅपअप करूया बरं फार्मरशी कनेक्ट कसं करता येईल त्यातून फूड प्रोसेसिंग पुढे चालू करता येईल बरं असं एक विजन घेऊन आम्ही उतरलो त्या एक्सपोर्टमध्ये बरं त्यात असं योगायोग असं की बनाना एवढं चांगलं प्रोडक्ट भेटला आम्हाला ऑलरेडी माहिती होती त्यातलं नॉलेज होतं बरंचसं बरं सगळ्या गोष्टी म्हणजे हार्वेस्टिंगचंच नाही त्याच्या आधीचं सगळं जिथं प्लांटिंग करतो बाकीचं सगळे केमिकल जे आहे सगळं तर ते प्रोडक्शनचंही नॉलेज होतं मग त्यामुळे आम्हाला बनाना सगळ्यात इफेक्टिव्ह वाटला म्हणजे त्याचा मार्केट इथं ठीक आहे इथे अवेलेबल आहे इथे आपल्या शेतकऱ्यांकडं सगळं प्रोडक्ट आहे तुम्हाला त्याचा अनुभव आहे पण हे प्रोडक्ट मार्केटमध्ये सेल होईल का हे किती एक्सपोर्ट होत आहे ह्याचं कसं तुम्ही शिकलात त्यातून कसं तुम्ही माहिती मिळवली हां तर त्यामध्ये असं होतं की आम्ही ॲम्बसीला कॉन्टॅक्ट केले होते आणि आपेडावरती जे वेबसाईटवरती ते गेलं होतं आणि तुमच्या कोर्समध्ये तुम्ही बरंच काय लिंक्स दाखवल्या होत्या बरं त्याचे थोडा रेफरन्स घेऊन आम्ही ते पूर्ण इन्फॉर्मेशन डेटा गॅदरिंग केली चांगलं प्रॉपर थोडं सर्च केला
कुठं काय कुठं आणि किती डिमांड आहे बरं आपल्या इथे किती आहे. आता स्पेशली इंडियामध्ये आम्हाला हा जो एरिया आहे एकदम बेस्ट क्वालिटी बनणं बंद आम्हाला एक्सपोर्टचा ज्यावेळेस आम्ही सर्च चालू केला त्यावेळेस आम्हाला कळलं की इथं केवढं मोठं पोटेन्शियल आहे माझ्या एरियाचं आणि मी जे आत्ता प्रोडक्शन करतोय त्याचंही किती प्रोडक्शन म्हणजे पोटेन्शियल आहे बरं मार्केटमध्ये बरं ग्लोबल मार्केटमध्ये. त्यामुळे मग ते अजून चांगलं वाटलं आम्हाला. बरं मग तुम्ही पहिले बेसिकली प्रोडक्ट सिलेक्ट केलं त्यानंतर प्रोडक्टचा तुम्ही अभ्यास केला म्हणजे त्याचे नंबर सगळे तुम्ही काढले असणार आहे स्टॅटिस्टिक्स बाबा की बनाना किती एक्सपोर्ट होतो कोणत्या कंट्रीला एक्सपोर्ट होतो हे सगळे स्टॅटिस्टिक्स आपल्याकडे पाहिजे त्यानंतरच आपण पुढचे निर्णय घेऊ शकतो. मग तुम्ही कंट्री आयडेंटिफाय केली असणार आणि मग तुम्ही बाहेर शोधले असणार बरोबर. मग हे यामध्ये तुम्हाला किती वेळ लागला किती तुम्हाला डिफिकल्टी झाल्या काय चॅलेंज झाले? असं तर काय गेलं आम्ही कोर्स करायच्या आधी अराउंड 4-5 महिने आम्ही ते थिंकिंगमध्ये होतोच आणि सर्चिंगमध्ये होतो. म्हणजे बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही कोर्स बघाय करा तिथं सर्टिफाईड कोर्स जिथं तुम्हाला प्रोफेशनली हे कसं एक्झिक्यूट केलं जातं हे मग त्यासाठी तुम्ही बघा. मग आम्ही त्या केसमध्ये तुमच्याकडे आम्हाला रिच आउट झालं तुमच्यापर्यंत तिथून कोर्स केल्यानंतर आम्हाला अजून डे बाय डे चांगला थोडं एक्सप्लोअर झालं बऱ्याच गोष्टींना. मग प्रॅक्टिकली आम्ही उतरलो कोर्स ज्यावेळेस संपला आणि मध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही फील्डवर जाऊन बघत होतो सगळं माहिती होतं बऱ्याचशा गोष्टी मग आम्ही ते स्टार्ट केलं. मग असं जवळपास नुसता कोर्स होऊन चालणार नाही मग तिथून पुढं हे कसं होतं पॅकेजिंग कसं होतं बॉक्सची क्वालिटी कशी असते प्रत्येक स्टेजवरती काय काय गोष्टी लागतात ॲडवाईज इकडून तिकडून जिथून आम्हाला नेटवर्क सापडते तिथून आम्ही ॲडवाईस घेत होतो. बऱ्याच वेळा आम्हाला कोण रिस्पॉन्स देत नसायचं बऱ्याच वेळा खूप असे इन्सिडेंट होतात. मग आम्ही कुठं काय प्रॉब्लेम आले तुम्हाला फोन करायचा असं व्हायचं. अशा केसमध्ये मग हळूहळू आम्हाला बरं नाही मग आता हे तर ठीक आहे म्हणजे यांनी एक मुद्दा मांडला की बाबा कोर्समध्ये आपण शिकतो आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात थेरॉटिकली कळतात आमचे एक्सपिरियन्सेस आम्ही शेअर करतो प्रॅक्टिकली बाबा काय झालं कसं आलं. पण त्यानंतर यांनी जो मुद्दा मांडला की प्रॅक्टिकली काम करणं फील्डवरती अत्यंत महत्त्वाचं आहे. मग तुम्ही अनेक एक्सपोर्टर अनेक सप्लायरला जाऊन भेटला तुम्ही त्याबद्दल सांगा थोडंसं तुम्ही ते कसा अभ्यास केला? हां आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात मला सांगायचं आहे आमचा 7 to 8 month आमचा स्पॅन ह्यात गेलेला आहे. बरं हां कदाचित थोडं जास्त वाटेल कोणाला कमी वाटेल बट हा आमचा लिटरली टाइम तेवढा गेला आम्हाला बरं इथं आज पोहोचायला बरं खूप वेळ गेला तसा. बरं हां म्हणजे हे तुम्ही एक्सपोर्टरकडं तुम्ही भेटलात का तुम्ही सप्लायर जे किंवा जे असतात हार्वेस्टिंगवाले त्यांच्या टीम असतात जे बनाना सगळं कुलिंग वगैरे करून तुम्हाला कंटेनर लोड करून देतात ह्यांना काही भेटलात का तर कुठल्या भागात भेटलात तुम्ही? हां आता एक तर प्रोडक्शन आमची इथे होत होतं त्यामुळं हार्वेस्टिंग लेबर हा इथे क्लस्टर तयार झाला होता सगळं ऑलरेडी एक्सपोर्ट हब झालं होतं इथं. मग त्यामुळं आम्ही रोज पाहायचो हे आता आमची केळी ज्यावेळेस जात होते तर आम्ही पॅकेजिंग बघायचो हार्वेस्टिंगच्या काय प्रोसेस आहेत फ्रूट केअरिंगच्या काय गोष्टी आहेत कंपन्या डील कशा करतात INI देसाई सारख्या कंपन्या बऱ्याचशा कशा लेवलवरती काम करतात हे आम्हाला एक अजून थोडं विजन कळालं पुढे जाऊन काय करतात त्याचा अंदाज नव्हता बाहेरच्या मार्केटमध्ये. मग पण म्हटलं इथं जे आहे मग लेबरच्या जिथं स्पॉट आहे त्यांचं गोडाऊन आहे तिथं जाऊन बघायचं तिथं थांबायचं तिथल्या लेबरची चौकशी करायची. मग आम्ही मार्केट रेट काढले सगळे बाबा लेबरचे चार्जेस किती आहे बॉक्सचे रेट किती आहे त्यात क्वालिटी कशा कशा असतात प्रत्येक प्रोडक्ट वाईज कशा कशा बॉक्सच्या क्वालिटीज आहे प्रोडक्शन कुठं सगळ्यात जास्त बॉक्सचं होतं अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही बघितल्या. बरं मग आता तुम्ही हे तुमचं जेव्हा ठरवलं तुम्ही मग आता कस्टमरशी तुम्ही कसं निगोशिएशन केलं म्हणजे तुम्हाला एक पार्टनर मिळाले आहे ना तर पार्टनर कसे मिळाले आणि तुम्ही कसे रेट्स वगैरे निगोशिएशन त्यांच्याशी काय बोलणं झालं आणि तुम्ही भेटलात सप्लायरला भेटलात काम बघितलं पण त्यानंतर पण शेवटी तुम्हाला तुमचं डिसिजन घ्यावं लागणार की बाबा की आता आपल्याला एक्सपोर्ट करायचं म्हणजे हा कस्टमर ठीक आहे त्याचं व्हेरिफिकेशन त्याचं बॅकग्राऊंड ते डिसिजन कोण आहे पार्टी कसं आणि किती इन्व्हेस्टमेंट आहे ह्याबद्दल काय सांगता तुम्ही कसं डिसिजन झालं ते असं झालं की आम्ही क्लायंट बघत होतो तो जेन्युइन आहे मग तुमच्यासोबत एकदा बोलणं झालं की सर असं असं आहे कोण जेन्युइन क्लायंट आहे का तर तुमच्याकडनंच एक क्लायंट आले मग तुमच्याकडनं आल्यामुळं एक कुठंतरी एक हे होतं की व्हेरीफाईड क्लायंट आहे काही पुढे जाऊन प्रॉब्लेम येणार नाही माहितीचं असलं की थोडं फरक पडत बरोबर. मग त्यानंतर त्यांच्याशी बोललो पहिल्यांदा मग बोलणं झाल्यानंतर त्यांनी सगळं सांगितलं ते कुठल्या पद्धतीने काम करतात कमिशन बेसिसवरती करतात. त्यानंतर हे पण झालं की कमिशन बेसिसवरती असं होतं की बऱ्याचदा असं नाही की दरवेळेस प्रॉफिटमध्येच करावं लागतं कारण कमिशन त्यांचं 5% असतं त्यामध्ये तर हे करताना असं होतं की कधी कधी लॉसमध्येही जाते शिपमेंट प्रॉफिट्स पण देते पण लॉस पण देते असं मग ते बॅलन्स करावं लागतं आणि क्वार्टरली किंवा इयरली प्रॉफिट्समध्ये काम करावं लागतं. पण मग कुठंतरी सुरू करायचं होतं आणि जर पुढचा माणूस असेल जेन्युइन असेल तर मग त्याच्यासोबत काम करण्यात काही प्रॉब्लेम नाही म्हणून त्यासोबत काम करण्याचं डिसिजन घेतलं. बरं मग आता तुम्ही हे कंटेनर मार्केटच्या 2 स्ट्रॅटेजी असतात एक तर
फिक्स प्राइसिंग आहे आणि एक Commission कमिशन बेसिस आहे. basis मग आता हे तुम्ही कसं टाकता कंटेनर? आम्ही कमिशन कमिशन बेसिस बेसिसवर टाकता, बरोबर. किती % कमिशन साधारणतः होईल? 5% कमिशन 5%. त्यांचं आहे. ठीक आहे. आता ते फेडरेशनचे असोसिएट असल्यामुळे ते निगोशिएट करतील आपल्याला, ते पुढे बघूया आपण की मार्केट कसं होतं, काय रेट मिळतो, त्यानुसार आपण ते ठरवू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता तुम्ही इनवॉइस वगैरे सगळे बनवले तुम्ही त्या पार्टीच्या नावानं. मग त्यासाठी कोणकोणते लायसन्स, कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागले? पहिले तर कंपनी रजिस्टर करावी लागते. बरोबर. मग कंपनीचं पॅन, मग कंपनी पॅन, बँक अकाउंट, IC, पोर्ट रजिस्ट्रेशन, हे सगळे डॉक्युमेंट्स लागतात. बरोबर. त्यानंतर एकदा पोर्ट रजिस्ट्रेशन झालं की मग ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स थ्रू नंतर आपण ECGC कडनं इन्शुरन्स पण घेतो. बरं. हे सगळे डॉक्युमेंट्स लागतात आपल्याला हे करा. मग आता हे जे कंपनीचं रजिस्ट्रेशन आहे इनिशियल, म्हणजे एक सेटअप आहे बेसिकली, कंपनी उभी करणं, बेसिक लायसन्स आणि पोर्टपर्यंत आपल्याला आता पुढे एक्सपोर्ट करायचं. तिथपर्यंत किती खर्च आला साधारणतः तुम्हाला? आम्हाला खर्च आला सर 50,000च्या आसपास खर्च. 50,000. म्हणजे यामध्ये तुमचं कंपनी रजिस्ट्रेशन, वेबसाईट, अपेडा, IC, GST, डिजिटल सिग्नेचर, एव्हरीथिंग. म्हणजे एक कंपनी एक्सपोर्टची उभी करायला साधारणतः 50,000 रुपीज आपण म्हणू शकतो. पेपर वर्कचा बेसिक कॉस्ट 50,000. बरोबर. मग आता त्यानंतर मग आता ही जी शिपमेंट झाली, आता ही जी तुम्ही करताय, आता ह्याच्या एस्टिमेशनबद्दल आपण बोलूया. तर ठीक आहे, कंपनी झाली, कस्टमर मिळाला, व्हेरिफिकेशन झालं, त्यानंतर आता तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आणि पुढं काय रेट मिळणार याबद्दल थोडंसं सांगा मला, की आता ह्या कन्साइनमेंटची किती इन्व्हेस्टमेंट झाली, तुम्ही माल कसा खरेदी केला, तुम्ही डायरेक्ट बगीचा खरेदी केला की तुम्ही सॉर्टेड माल घेतला आणि तुम्ही सगळं मटेरियल आणून पॅकिंग करून घेतलं, किती लेबर खर्च झाला आणि पर बॉक्सची प्राइस तुम्हाला कशी पडली साधारणतः? अच्छा, तर सर मग आता यामध्ये असं झालं की आपण पहिले बगीचा सिलेक्ट केला, जसा आपल्याला पाहिजे माल त्या हिशोबाने. मग जो आपल्याला माल पाहिजे दुबईमध्ये तो 4, 5, 6 हँडमध्ये असतो. बरं. मग त्यासाठी रिकव्हरी चांगली पाहिजे, म्हणजे मालामध्ये फण्या मोठ्या पाहिजे. तर त्या हिशोबाने आधी बगीचा शोधला, त्यानंतर त्याचा रेट फिक्स केला. त्यानंतर त्या मालासाठी बॉक्स वगैरे सोडून जवळजवळ 3,80,000च्या आसपास रक्कम गेली. म्हणजे बनानाची, फक्त बनानाची, एक्सक्लुडिंग केलं तुम्ही 3,80,000 रुपयाला तुम्ही बनाना परचेस केला. सॉर्टेड बनाना म्हणू शकतो आपण. नाही, सॉर्टेड नाही. तिकडे फील्डवरती आपण परवा जसं बघितलं व्हिडिओमध्ये, आपण शॉर्ट केला, पण तो सगळा शॉर्ट केल्यानंतर त्याचं टोटल बिलिंग झालं एवढं 3,80,000च्या आसपास, 16 रुपयांनी पर केजीच्या हिशोबाने. शेतकऱ्याचं बिलिंग झालं. हो, शेतकऱ्याचं बिलिंग. पुढे मग त्यानंतर बॉक्स पॅकेजिंग आलं, लेबर आलं. लेबरचा सर्व्हिस चार्ज जातो जवळजवळ 50,000. त्यानंतर बॉक्सेस पर बॉक्स जातो, टोटल बॉक्सेस आम्ही 1600 घेतले होते. त्यात काही डॅमेज होतात बॉक्सेस, तर ते 1,60,000च्या आसपास बॉक्सेस झाले. आणि त्यानंतर कोल्ड स्टोरेजचे गेले 20,000. मग फ्राईटचे गेले 3,70,000. बरोबर. फ्रेट म्हणजे कस्टम क्लिअरन्स आणि फ्रेट, कस्टम क्लिअरन्स, कंटेनरचा रेंट, बरोबर, आणि शिपिंग, बरोबर. हे सगळं 3,70,000 रुपये झाले. बरोबर. मग असं सरासरी समजा एक 10,60,000च्या आसपास बजेट गेला. बरं. 10,60,000 रुपये पूर्ण कन्साइनमेंटची इन्व्हेस्टमेंट झाली. नाव यू मस्ट हॅव कन्वर्टेड दॅट इंटू डॉलर्स. तुमचं इन्व्हॉइस डॉलरमध्ये असतं. बरोबर. मग तुम्ही पर बॉक्स रेट काढला असणार. बरोबर. तो कसा काढला तुम्ही, कसं तुम्ही कॅल्क्युलेशन दाखवलं इन्व्हॉइसमध्ये? 1,540 बॉक्सेस असतात आपले शिपमेंटमध्ये जाणारे. मग आपण सर्व्हिस चार्ज ॲड करतो त्यामध्ये. पहिले फ्रूट्सचा चार्जेस लावतो. बरं. मग त्यानंतर पॅकेजिंगमध्ये बॉक्स, फोम, सॅशे, जे पण लागतं सगळं पॅकेजिंगचं मटेरियल त्याचं लावतो. त्यानंतर लोकल ट्रान्सपोर्ट, जो माल हार्वेस्ट करून इथपर्यंत येतो ते सगळं लोकल ट्रान्सपोर्ट लागतं ते. नंतर कोल्ड स्टोरेजचे चार्जेस लावतो. आणि नंतर फ्रेट आणि कंटेनरचं ट्रान्सपोर्ट, ह्या सगळ्या ॲड करून तुम्ही एक एस्टिमेट बनवतो. तो त्याला टोटल बॉक्सेसच्या नंबरनी डिवाइड करतो. 1540 तुम्ही डिवाइड करतो. मग त्यांनी पर बॉक्स चार्ज आपल्याला सापडतो आणि तो डिवायडेड बाय 75 केलं की डॉलर रेट सापडतो. साधारणतः तो किती आला पर बॉक्स प्राइस? तो काढला आता कोटेशनमध्ये. बरं, ठीक आहे. तर मग पर बॉक्सची एक प्राइस तुम्ही डॉलर काढली, त्या व्हॅल्यूनं तुम्ही इन्व्हॉइस बनवलं. बरोबर. आता ही प्राइस तुम्हाला तिथून एक्सपेक्टेड आहे, ही तुमचं कॉस्टिंग झालं. बरोबर. शेवटी आता मार्केटमध्ये कसा रेट मिळणार आहे, आज काय रेट आहे, पुढे कसं होतं हे आता तिथे मार्केटमध्ये गेल्यावरच कळेल. आता हे कंटेनर आपण आता 2 दिवस झाले तुम्ही हार्वेस्टिंग केलं, हा 3रा दिवस आहे. 2 दिवस हार्वेस्टिंग, 1 दिवस प्री कुलिंग झालं. आता इथून पुढे किती दिवस लागणार आहेत साधारणतः कंटेनर जायला दुबईला? 23ला सेल होणार आहे शिप. मग 23 तारखेला सेल झाले की 27 तारखेला पोहोचेल. म्हणजे आज तारीख
आज 19 आहे. आज 20 तारीख आहे 20 तारीख है ना. तर म्हणजे 23 तारखेला कंटेनर ऑन बोर्ड होईल आणि सेल होईल वेसल 23ला. ETA म्हणजे ETD असेल वेसलचं. एक्सपेक्टेड टाइम ऑफ डिपार्चर इज 23 आहे मॉर्निंग आणि त्यानंतर मग ते 27ला दुबईला पोहोचेल. बरोबर. आणि मग 27 म्हणजे 28ला हे कंटेनर दुबईमध्ये विक्रीला जाईल. तर म्हणजे हा गुड टाइम आहे. तुम्ही ह्याच्याबद्दल पण काय अनालिसिस केलं असेल की कंटेनर आता टाकायला पाहिजे किंवा नाही? एनिथिंग ऑन दॅट? आता रमजानचा टाइम होता. बरोबर, रमजानचा टाइम. मग बनाना असा फ्रूट आहे की ते जगात सगळीकडे खातात लोक. बरोबर. आणि रमजानमध्ये तर उपवास सोडताना त्यांचा खातात आणि तिकडे बऱ्यापैकी आहे मुस्लिम कम्युनिटी. तर मग म्हणलं बनाना आत्ता चांगला टाइम आहे, योग्य. थोडा उशीर झाला तसा, अजून आधी टाकायला हवा होता, पण रेट्स वगैरे जुळून नव्हते त्यामुळे थोडं लेट झालं. बरं. म्हणजे दिस इज द राईट टाईम. हे पण आपण अभ्यास केला पाहिजे की आपल्याला प्रोडक्ट करायचं, पण ते कधी केलं पाहिजे. त्या पुढचा जो आपला इम्पोर्टर आहे त्यांनी पण चांगला ॲडवाईस दिला पाहिजे आपल्याला की राईट टाईम जास्तीत जास्त चांगला रेट कसा मिळू शकेल आणि त्यानुसार आपल्याला आपलं पर्चेसिंग पण जुळवता आलं पाहिजे, रेट जुळवता आले पाहिजे आणि आपल्याला चांगले मार्जिन्स प्रॉफिट कसं होईल हे आपण बघता आलं पाहिजे. आता ह्या कन्साइनमेंटमध्ये आपण काय एक्सपेक्ट करतोय, म्हणजे प्रॉफिट लॉस ऑन ब्रेक इव्हन, व्हॉट यू आर एक्सपेक्टिंग? आता तर सर ब्रेक इव्हनच एक्सपेक्ट करतोय, बिकॉज तिकडे जाऊन क्लिअरन्सचे पण चार्जेस लागतील. बरोबर. 80,000च्या आसपास पार्किंग तिकीट्स आहेत तिकडचे. बरोबर. हे सगळं धरून आत्ता असं आहे की जो माल आमचा ज्या तारखेला पोहोचतोय त्याचा रायपनिंग चेंबरमध्ये जाऊन बाहेर येणार आहे. बरोबर. त्या हिशोबाने मग त्याचं सेल कसं होत आहे, त्या टाइमला रेट्स काय असतील, हे सगळं गृहीत धरून असं वाटतं की आता ब्रेक इव्हन आलं तरी चालेल. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी एक्सपोर्टमध्ये असतात. म्हणजे एक्सपोर्ट का एवढा सोपा विषय नाही आहे की आपल्याला वाटलं आपण शिकलो, कोर्स केला 10,000चा, लगेच आपल्याला दुसऱ्या दिवशी कस्टमर मिळाला, बनाना घेतला, पाठवून दिला आणि लगेच 1 लाख रुपये मिळाले. असं पॉसिबल नाही आहे. हे सर्व शेतकऱ्यांना, सर्व नवीन पिढीनं समजून घ्यावं. ह्याच्यामागे एवढी सगळी मेहनत आहे. ह्याच्यानंतर हा प्रत्येक बिझनेसमध्ये प्रॉफिट लॉस, रिस्क, रिवॉर्ड हे सगळं असतं. पण आता सगळ्यांचा विचार करून आपल्याला जर सुरुवात केली तरच पुढचं आपल्याला दिसणार आहे, आपण शिकू शकतो आणि पुढे प्रोग्रेस करू शकतो. जसं ते म्हणतात की आता एक एक्सपिरियन्स झाला, एवढं सगळं काम तुम्ही आता बघत होता इतके दिवस, बाबा आजूबाजूला बनाना चालले, आज तुम्ही स्वतः निर्यात करतात, तुमचं स्वतःच्या नावावरती कंटेनर निर्यात होतो. हे खूप मोठी अचिव्हमेंट आहे. हा जो कॉन्फिडन्स आहे त्या बेसिसवरच तुम्ही पुढे करू शकता. आणखी त्यांच्याकडे पुढच्या पण रिक्वायरमेंट आहेत. तर हे जर आपण काम सुरू करून बघितलं, थोडीफार रिस्क आपल्याला घ्यायलाच लागणार आहे. चांगले लोक बघून त्यांच्याबरोबर जर पहिलं पाऊल टाकलं तर त्यातून नक्कीच चांगल्या गोष्टी, चांगला अनुभव आपल्याला येतो आणि त्यातूनच आपल्याला पुढची दिशा दिसते. तर पहिल्याच कन्साइनमेंटमध्ये प्रॉफिट आपले लोक, माझ्याकडे पण अनेक लोक येतात, सर किती प्रॉफिट होईल, हा त्यांचा पहिला प्रश्न असतो. नॉलेज आपल्याला काही नाही, पण आपण बघतो की आपण विचारतो की आपल्याला किती प्रॉफिट होईल, आता त्याला काय उत्तर देणार मी. आणि आता एवढं सगळे मेहनत घेऊन पण हे म्हणतात की आता आपल्याला ब्रेक इव्हन झाला तरी आम्ही विल बी हॅपी. आणि हाच ॲटिट्यूड पाहिजे आपल्याला. प्रॉफिट लॉस तर थोडं मार्केटच्या डिपेंडंट रेटवरती आहे, पण वी आर होपिंग दॅट आता आमचं पण फेडरेशनचं पण काम आहे की बाबा की जास्तीत जास्त चांगले पार्टनर कसे जोडले जातील आणि त्यांना जास्तीत जास्त फायदा कसा मिळवून दिला जाईल. पण शेवटी मार्केटच्या हातात काही गोष्टी असतात. पुढे जर आपलं जेव्हा सगळ्यांचं काम वाढेल फेडरेशन, तर तुमच्यासारखे असे अनेक असोसिएट आपल्याबरोबर आहेत. या सगळ्यांचं काम जेव्हा वाढेल तेव्हा आपण सगळे मिळून मोठे कॉन्ट्रॅक्ट उचलू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण ॲश्युरन्स देऊ शकतो आपल्या सगळ्या असोसिएटला, तुमच्यासारख्यांना, की बाबा हे कंटेनर फिक्स प्राइसिंगवरती पुढे आपल्याला टाकायचं आहे आणि तिथे आपण आपला प्रॉफिट चांगला वाढवू शकतो किंवा आपण घेऊ शकतो. असं काम आम्हाला आपल्या सगळ्यांना करायचं आहे. त्या दृष्टीने आपण पावलं. ठीक आहे, पहिला कस्टमर होता म्हणून तुम्हाला फेडरेशननी मदत केली, पण फेडरेशनला असं कधीच वाटत नाही की आपणच सगळ्यांना कस्टमर द्यावा. ते तर फार सोपं आहे आमच्यासाठी. मग पण आम्हाला असं वाटतं की प्रत्येकानं आपलं मार्केट शोधावं, नवीन नवीन पार्टी, नवीन कंट्रीमध्ये जावं, जेणेकरून तुमचं नेटवर्क वाढलं म्हणजे ते आमचं नेटवर्क वाढल्यासारखंच आहे. व्यवसाय हा सगळ्यांना बरोबर घेऊनच होणार आहे. मग तुम्हाला आता हे कस्टमर मिळाल्यानंतर तुम्ही आणखी पण कस्टमरशी बोलला असणार, शोधले असणार, इतर कंट्रीमध्ये काहीतरी प्लॅन केला असणार. तर आता काय त्याच्यामध्ये करताय तुम्ही? आत्ता तर असं आहे, दुबईमध्येच आम्ही ज्यावेळेस जाणार, ही शिपमेंट जाईल, दुसरी शिपमेंट पाठवणार आहे. आता ही शिपमेंट तर ब्रेक इव्हनमध्ये आहे, तर आम्ही गेलो तर तो असं होईल की परत पॉकेट एक्सपेन्स होत होतं. तर आत्ता न जाता ज्यावेळेस दुसरी शिपमेंट जाईल किंवा आता वाटतं की रेट स्टेबल झालेत पुढचे पण आणि इकडचे पण, त्या टाईमला मग पुढे जाणार. त्यावेळेस मग आत्ता आहेत त्या कस्टमरला पण भेटेल मी आणि अजून 2-3 पार्ट्या आहेत त्यांच्याशी बोलणं झालं होतं, त्यांना पण जाऊन भेटण्याचं दुबईमध्ये आहे. हो. इतर कुठल्या कंट्रीमध्ये आणखी काही तुम्ही ऑपॉर्च्युनिटीज? इराण आहे, ओमान आहे, तिकडे पण जाण्याचा प्लॅन चालू आहे. दुबईला जाईल त्यावेळेसच ह्या दोन्ही कंट्रीजमध्ये पण भेट द्या. पण तिथून काही रिक्वायरमेंट दिसते तुम्हाला? काही लोकांनी विचारलं तुम्हाला, आता तुम्ही मार्केटिंग कसं केलं तुमचं ह्या सगळ्या प्रोडक्टचं, कंपनीचं कसं केलं तुम्ही? सर युजली मार्केटिंग म्हणजे असं होतं की सगळीकडे कॉम्पिटिशन तर आहेच. मग ज्यावेळेस आपण पहिल्यांदा नवीन कस्टमरशी बोलतो तर ते विचारतात तुम्ही काय केलंय पहिले.
बरोबर. तर जर आपल्याकडे एक्सपिरियन्स असेल ना, आपण म्हणतो पहिले करतोय, तर पहिल्याला मार्केटमध्ये कोणच उभं नाही करा. बरोबर. हे म्हणतं नाही माझी पहिली शिपमेंट तुमच्याकडे टाकतोय, तर त्यांना अरे हा पहिल्यांदा टाकतोय म्हणजे ह्याला काही एक्सपिरियन्स नाही, आणि ह्यानी गडबडी केली म्हणजे आपल्यावरती पण ते बेअर करायची वेळ येईल, तर ते आपल्याला एंटरटेन नाही करत. पण ज्यावेळेस आपण बोलतो की हा मी आतापर्यंत 10, 20, 30 शिपमेंट केलेल्या आहेत, त्यावेळेस त्याला वाटतं हा कोणाकडे केलंय, मग आपण नाव सांगतो, नंतर हा ठीक आहे त्याला एक्सपिरियन्स आहे, मग ते आपल्याला एंटरटेन करायला कुठेतरी बरोबर स्टँड घेतात. यासाठी सुरुवात करणं, अनुभव घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आणि मग तिथून पुढे प्रॉफिट लॉस पुढचं काय होईल ते. मग आता दुसऱ्या कंट्रीतनं तुम्ही मार्केटिंग कसं म्हणजे ऑनलाईन केलं, सोशल मीडियातून केलं, काय केलं तुम्ही मार्केटिंग म्हणजे? मार्केटिंगमध्ये असं केलं की ऑनलाईन पहिले क्लायंट शोधले, काय काय कंपनीज आहेत ते B2B कस्टमर शोधून देतात, पण ते आम्हाला थोडे नाही वाटले एवढे, म्हणजे आम्हाला वाटलं नाही त्यात इन्व्हेस्ट करावं असं. पण मग गुगलवरती वगैरे असं बरेच भेटतात, बराच डेटा सापडतं. मला असं होतं की फक्त मेहनत करायची इच्छा पाहिजे. असं होतं की 100 कॉल्स लावल्यानंतर कदाचित एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो, रॉंग नंबर्स लागतात, खूप त्रास होतो. मला आतापर्यंत आम्ही कमीत कमी 1000 फोन्स केले असतील. 1 मिनिट जर बोलला तर तुमचे 30 रुपये जाणार आहे, लक्षात राहू द्या. तो पण रनिंग कॉस्ट वाढून कॅल्क्युलेशन जातो. तुम्हाला माइंडसेट मध्ये ठेवायचं आहे. नाही पण ही एवढे टार्गेटेड कस्टमर पाहिजे तुमचं. यस म्हणजे हेच आहे की फोकस आहे, म्हणून एवढं सोपं काम नाही आहे मार्केटिंगचं. लोक 10-5 कॉल करतात आणि मग रडत आमच्याकडे पण येतात, सर कोणी रिस्पॉन्डच करत नाही, आता काय करायचं तुम्ही सांगा. आता मी काय सांगणार, मी पण तेच करतो जे तुम्ही करता. शेवटी आता ठीक आहे, फेडरेशनची विजिबिलिटी वाढली म्हणून कस्टमर वॉकिंग पण करतात आपल्या ऑफिसमध्ये, पण शेवटी सुरुवात आमची पण अशीच होती. आम्ही 100 लोकांकडे जायचो, विचारायचो नाही बाबा पहिलं आम्हाला कन्साइनमेंट द्या, ट्रायल करा, असं करा, थोडाफार ॲडव्हान्स द्या, नोबडी यूज टू लिसन टू. पण शेवटी स्वतःला कुठेतरी प्रूव्ह करावं लागतं, स्वतःच रिस्क घेऊन काहीतरी काम करून दाखवावं लागतं, मग तुमच्याकडे जग बघतं ठीक आहे बाबा की यांना काहीतरी नोटीस करतात. तर ते आता तुमच्या बाबतीत झालंय ना. तर मग आता ओमान आणि इराण जे बघता तुम्ही, तर तुम्ही एकदम राईट कंट्री चूज केला की बाबा ह्या प्रोडक्टसाठी बनवण्यासाठी कोणते सगळ्यात मोठे बाहेर आहेत. तर इराण सगळ्यात मोठं बाहेर आहे, ओमान पण चांगला आहे, छोटं आहे पण ठीक आहे, आणि दुबई एक मोठं ट्रेडिंग हब आहे. तर इथून पण अनेक एक्सपोर्ट री-एक्सपोर्टचे कन्साइनमेंट तुम्हाला मिळू शकते. आता त्यांचा तुमचा जो अप्रोच आहे बाबा की ठीक आहे कन्साइनमेंट पाठवायचं आणि नेक्स्ट कन्साइनमेंटला स्वतः जाऊन तिथे बाहेर बाकी गोष्टी आणि बाकी बाहेरला पण भेटायचं, हे अतिशय योग्य आहे आणि असंच काम केलं पाहिजे. आपल्याकडे सगळे जास्त करून सेल्समनच्या भूमिकेतून काम करतात, बाबा इथून मला एक्सपोर्ट ऑर्डर मिळाली म्हणजे माझं काम झालं असं लोकांना वाटतं, पण असं नाही आहे. तुमचा बाहेर कोण आहे, तो पुढे काय करतो, किती माल विकतो, किती री-एक्सपोर्ट होतो, दुबईची कॅपॅसिटी काय. दुबई तर शेवटी हे छोटंसं मार्केट आहे, खूप छोटं मार्केट आहे ना, पण दुबईतनं री-एक्सपोर्ट जास्त होतं. म्हणजे दुबईचे नंबर भारताला कम्पीट करतील असे आहेत, एवढ्या छोट्याशा दुबईचे, आणि एवढ्या मोठ्या भारताला कम्पीट करतील असे नंबर आहेत. तर पण दुबई काय की री-एक्सपोर्ट तिथून 70% माल री-एक्सपोर्ट होतो. अख्ख्या GCCमध्ये, अख्ख्या गल्फमध्ये माल जातो. सौदी असेल, ओमान असेल, कुवेत, बहरीन, कतार, इथे रोडनी माल जातो, म्हणून दुबईचे नंबर जास्त आहेत. तर आपल्या लोकांना, आपल्या सर्वांना ते इन्साईट आलं पाहिजे की दुबईमध्ये जाऊन बघितलं पाहिजे, तर तिथे जाऊन बसलं तरच आपल्याला पुढचा बिझनेस होऊ शकेल. आता आपण जे करतोय, तुम्ही हे जे शिपमेंट पाठवलं, हे दिस इज अ काइंड ऑफ होलसेलिंग. तुम्ही इथून आणलं, एक कंटेनर होलसेलमध्ये विकलं, पुढं ते रॅपिंग होऊन आता पुढे डिस्ट्रीब्युशन होईल. पण ते इन्साईट असणं अतिशय आवश्यक आहे, त्यानंतरच आपण जास्त व्हॅल्यू ॲडेड काम करू शकतो आणि पुढचं आपल्याला प्रॉफिट म्हणा, आपले मार्जिन्स म्हणा वाढू शकतील. अदरवाईज खूप कॉम्पिटिशन तुम्हाला फेस करायला लागेल या बिझनेसमध्ये. ठीक आहे, आणखी काय चॅलेंजेस तुम्ही म्हणताल की याच्यामध्ये आता तुम्ही दोघं मिळून, आता तुम्ही दोघं फेडरेशनचे स्टुडंट आहात, मग तुम्ही दोघं मिळून एक कन्साइनमेंट केलं, बरोबर. मग हे तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट कशी केली, कुठल्या टाईपची कंपनी तुम्ही रजिस्टर केली? आम्ही प्रायव्हेट लिमिटेड केली. मला सांगतील आपण बघतो आता की तुम्ही आता ही पहिली शिपमेंट तुम्ही करता, तर तुम्ही नवीन कंपनी सुरू करून हे काम सुरू केलं आहे. तर मग तुम्ही कुठल्या टाईपची कंपनी निवडली, किती इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही दोघांनी पार्टनर्स मिळून? आता एक कन्साइनमेंट्स करता तुम्ही, त्याचा प्रॉफिट लॉस आणि मग पुढचे शिपमेंट आणि पुढं काय तुम्ही बिझनेस कसा पुढे नेणार आहात? पहिले म्हणजे आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, बरं, आणि 50-50% पार्टनरशिप आहे, बरं, आणि जे काही कॅपिटल आहे, जसं आता 12-13 लाख जात आहेत, बरं, तर 6-6.5 लाख रुपये पर हेड आम्ही बरं इन्व्हेस्टमेंट केली, दोघांनी केली. आणि मग आता पहिलं शिपमेंट होईल, मग आता ते पैसे किती दिवसात नाही येणार, कसं सायकल तुम्ही बसवणार आहात? त्यामध्ये असं आहे की ज्यावेळेस कंटेनर तिथे पोहोचेल, मार्केटमध्ये जाईल, त्यानंतर 6 to 7 डेजमध्ये पेमेंट येणार आपल्याला. बरं, म्हणजे आता शिपमेंटला इथून लेट्स की 6-7 दिवस लागले आणि पुढे 6-7 दिवस, म्हणजे कमीत कमी 15 ते 20 दिवस, म्हणजे 2 ते 3 आठवड्याचं तुमचं पेमेंट सायकल, 3 आठवडे तर जाणारच त्यामध्ये. आणि म्हणजे लेट्स की महिन्यातून एक तुमचं कमीत कमी तर कन्साइनमेंट होणार आहे, शिपमेंट सायकल होणार आहे. मग आता तुम्ही पुढं आणखी एक कन्साइनमेंट, मग पुढं वाढवणार, मग नवीन ऑर्डर्स मिळू शकतात, ते कसं करणार तुम्ही आता इथून पुढे, कसं प्लॅन केलं तुम्ही? आता एकतर आम्ही ज्यावेळेस काय असे मार्केट तिथं शोधलेले आहेत, तिथं आपल्याला क्लायंट्स भेटतील नवीन, ते एक आहे. दुसरं म्हणजे आता आम्ही ज्यावेळेस आता जाणार आहे, थोडं फिरणार आहे मार्केटमध्ये, ओके, कम्युनिकेट करणार आहे. जसं तुम्ही भेटला तसे अजून बरं कोण भेटतं का बघणार आहे.
5 वेणी सध्या तरी आहेत बरं. आणि जे पहिले कॉन्टॅक्ट्स केले होते त्यांचे पोटेन्शियल चांगले होते काय क्लायंट हे बरं. क्लायंट्सचे, बरं. तर त्यांना परत आम्ही बोलणार. हां ठीक आहे. ॲश्युरन्स देऊन तर- परत एकदा हे करणार. राईट. तर कसं आहे की आता तुम्ही आय वुड ॲडवाईस यू की तुम्ही आता स्वतःची इन्व्हेस्टमेंट करून बिझनेस सुरू केलेला आहे. आता इथून पुढून जे आपण काम करतो ते लोकांना दाखवता पण आलं पाहिजे. त्यानंतर मग तुम्हाला कदाचित फार्मर्सच येऊन तुम्हाला भेटले पाहिजे की बाबा की आमचा बनाना आम्हाला एक्सपोर्ट करायचा. बरोबर. यू शुड गेट इन टू दॅट रोल बाबा की आम्ही तुमचा बनाना एक्सपोर्ट करून देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला तुमच्या सप्लायचा ट्रस्ट विन करता आला पाहिजे. तुम्हाला त्यांच्याकडनं थोडंफार क्रेडिट जर मिळू शकलं तर तुमचा बिझनेस वाढायला मदत होईल. तसंच दुसऱ्या साईडला बाहेरला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे की बघा आम्ही शिपमेंट चांगली व्यवस्थित केली, टाईमवर केली, चांगला माल दिला, आता तू आम्हाला काहीतरी ॲडव्हान्स दे. जर त्यांनी 30% जर ॲडव्हान्स त्यांनी दिला तर तुमचा सप्लाय जर 30% क्रेडिट तुम्हाला दिलं तर तुम्ही 30% इन्व्हेस्टमेंटवरती तुम्ही तुमचा बिझनेस वाढू शकता. सो दिस शुड बी द स्ट्रॅटेजी ऑफ युअर बिझनेस की ह्या तऱ्हेने आपल्याला आपला बिझनेस वाढवता येऊ शकेल. अनेक लोकांना बरोबर घेऊन पार्टनरशिप घेऊन लॉंग टर्म विचार करून आपण पुढे जाऊ शकतो. फेडरेशन नक्कीच तुम्हाला याबद्दल मदत करेल. आणखी काय आता तुम्हाला फेडरेशनकडे मदत झाली, आणखी काय पाहिजे याबद्दल काही अपेक्षा, त्याबद्दल काय बोलताल तुम्ही? महत्त्वाचं म्हणजे मार्केट ॲनालिसिस मी म्हणेल. बरं. फेडरेशनकडून थोडं मार्केट ॲनालिसिस थोडा एक तुम्ही सेक्शन ठेवा. बरं. ज्यामध्ये आत्ता आम्ही जे आत्ता पाठवतो ना सध्या आम्ही ब्रेक इव्हनमध्ये जे सध्या आम्ही विचार करतोय तसंच थोडा आम्हाला अंदाज यावा पुढं काय बाकीचे मार्केट्स कसे आहेत, काय आहेत, एक्झॅक्ट काय चाललेलं आहे. तिकडून जरी इम्पोर्टर असला तरी कदाचित तो डेटा किती व्हॅलिड आहे आणि ॲक्च्युली मार्केट काय चालू आहे, क्वालिटी कशी आहे. त्यामुळे प्रोडक्टचं नॉलेज बी आपल्याला पाहिजे आणि त्या साईडला कुठल्या क्वालिटीला किती मार्केट आहे हे थोडं आपल्याला अंदाज यायला पाहिजे. त्यावरती मला थोडा मार्केट ॲनालिसिसवरती थोडा जास्त भर द्यायला पाहिजे. वन ऑफ द सेक्शन. बरोबर. नक्कीच. तर हे काम आपण फेडरेशन थ्रू करणार आहोत. आपण आता प्रत्येक जे प्रोडक्ट आहे ही एक मोठी इंडस्ट्री आहे. बनाना एक मोठी इंडस्ट्री आहे, ग्रेप मोठी इंडस्ट्री आहे, ऑनियन मोठी इंडस्ट्री आहे. तर प्रत्येक इंडस्ट्रीचे आपल्याकडे एक्सपर्ट्स आपण आता घेणार आहोत जेणेकरून जे तुमच्यासारख्यांना किंवा नवीन एक्सपोर्टरला पण बरोबर घेऊन काम करतील, गायडन्स पण करतील. त्याबरोबरच त्यांना मार्केटचं पण इन्साईट असेल. आता आपण बघितलं की फेडरेशननं दुबईला सेटअप केला आहे, आपला सेटअप पार्टनर आहे. मग दुबईमध्ये आपण फोकस करतो ट्रेड पुढच्या 6 महिने. त्यानंतर आपण इतर कंट्रीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आहे. गल्फमधल्या आणखी 4 कंट्रीमध्ये आपल्याला फेडरेशनचे ऑफिसेस, पार्टनर्स कसे उभे करता येतात जेणेकरून तिथं आपण कॉन्फिडेंटली ट्रेड करू शकू, इन्फॉर्मेशन मार्केटची मिळेल. त्यामुळे आय वुड इन्व्हाइट की ज्या लोकांकडे कॅपॅसिटी आहे, अनेक तरुण आहेत की जे आपल्या फेडरेशनमध्ये शिकलेत किंवा बाहेरचे पण काही आहेत, दुबईचे काही लोक ट्रेनिंग करतात, ओमानचे काही आहेत, आणखी इतर देशामध्ये लोक ट्रेनिंग करतात. तर त्यांच्यामध्ये जर कॅपॅसिटी असेल, याच्यावरती काम करण्याची त्यांची तयारी असेल तर त्यांनी पुढे येऊन फेडरेशनबरोबर काम करू शकतो आपण. तिथे त्यांनी सेटअप करावा. फेडरेशन एक इंडियातला पार्टनर म्हणून काम करेल. सप्लाय साईड सगळी आपण बघू शकतो. त्यांनी मार्केटिंगवर फेडरेशनच्या गायडन्समध्ये काम करून मोठं काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. तर पुढे बघूया आपण की याच्यावरती कसं पुढे काम करता येईल. तर तुम्हा दोघांना अतिशय तुम्हा दोघांचं अभिनंदन. तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचं कन्साइनमेंट पहिले होतं आहे. आता आपण बघूयात की दुबईमध्ये कसं जाईल, काय होईल ते पण आम्ही पाहणार आहोत. पण बिग कॉंग्रॅच्युलेशन टू यू बोथ अँड थँक्यू व्हेरी मच.